चला बादच्या सरकारांच्या बर्थडेची तयारी करायची आहे. काय काय झालं? अरे हळू अमोल हळू अमोल हळू हळू पडशील. मोना ऐक की मोना, काय हो? अमोलचा बर्थडे इथं करायचा का खाली करायचा? अहो ते सगळं सोडा, मला रील बनवायची आहे. हे घ्या. आत्ता? हो आत्ता तुम्ही गाणं लावा, मी डान्स करेन. जरा थांब, अमोल खाली गेलाय आत्ता येईल. आम्हाला बर्थडेची तयारी करायची. अहो काय हो, एवढं काय कौतुक ते अमोलचं? मोना असं काय करते? त्याचा पहिला बर्थडे आहे ना. पहिला? अगं म्हणजे आपल्यासोबत पहिला, म्हणजे जंगी तर झालाच पाहिजे की. अहो कलेक्टर आहे तिची आई, तिने मनात आणलं ना तर जिल्ह्यातून मोठे मोठे लोक येतील डेकोरेशनसाठी, जेवणासाठी, सगळ्यासाठी, आणि तेही फुकट. मोना आत्ता माझ्यापाशी म्हणलीस, पण परत असलं बोलू नको. ती कधीच असलं काय करणार नाही, आणि फुकट तर स्वप्नात पण नाही, कळलं का? मग ठीक आहे, पैसे देऊन बोलवा म्हणा. अगं पण आपल्या अमोलचा बर्थडे आहे ना, आपण करूया की सगळं. तर एवढं सगळं असताना फुकट कोण राबणार? मोना अगं सगळंच मोजायचं नसतं ग. फुकट आणि विकत मध्ये तर अजिबातच नाही. वा, यावर नक्की रील बनवे ना मी. पण हे घ्या, आता व्हिडिओ काढा. हे घे पटकन घ्या. अरे बाळा, पण आता त्यांना काम आहे, तू नंतर ये. मोना जा. थांब जा, जरा. जा, अमोल जा. थोडा थांब. मोना काय अगं, मला त्याला विचारायचं होतं काय गिफ्ट पाहिजे. एकतर तो काही सांगत नाही. गिफ्ट? गिफ्ट कशाला? सरप्राईज म्हणून ग मोना. काय नको हा सरप्राईज बिप्राईज. काय गिफ्ट देऊ काय कळ ना. खेळणी, बुक्स. बुक्स तर ढीग लागलाय, ढीग. आणि कधी कधी एक बुक तर 1000 रुपयाचं येतं. बुक्स म्हणे. खरं तर त्याला बाबा पाहिजे. हा, बाबा काय असे दुकानमध्ये मिळतात का? तू काय बोलते, तुला तरी कळतंय का? ओ मग काय तर, त्याला बाबा पाहिजे तर त्याच्या आईने विचार केला पाहिजे ना. आपण काय करणार त्यात? मोना अगं काय करता येतंय का, आपण पण बघितलं पाहिजे की. काय हो तुम्ही, अवघड आहे बाबा तुमचं. द्या इकडे, माझी मी बनवते रील. आप्या, अगं, आज काय विशेष? हिरणी? अहो ते अमोलने मित्रांना सांगून ठेवलंय, माझ्या बड्डेला माझे बाबा खूप मोठं गिफ्ट देणार आहेत मला. काय सांगतेस? मला म्हणाला बाबा येतील का बड्डेला? मी हो म्हणाले. हो. आप्या, तुला वाटतंय अर्जुन येईल? तेच जाऊन बघते आता. मागे सरकार आणि आई येऊन गेल्या, त्यामुळे अजूनच नाराज झाले. हा, ते तर बोललीस तू. बापू अमोलच्या बड्डेसाठी सगळं बाजूला ठेवून तो परत येईल असं वाटतंय मला. तू घरी निघालीस का तिकडं? हां, आप्या, मी पण येऊ का? तेवढंच विनायकरावांशी बोलणं पण होईल. बापू मीच जाऊन येते. इतक्या दिवसात मी घरी गेले नाही, बाबांना भेटले नाही, याचा अर्जुनला खरंच खूप खूप जास्त त्रास झाला. आणि त्यात तो आपल्या घरी आला होता, पण सरकार आणि आई होते इथे. मीच जाऊन येते. हां, बर. काय झालं? हा, तसं नाही आप्या, तिथं जाऊन काही वाद झाला तर? हे माझ्याही डोक्यात आलं होतं, पण मी फक्त अमोलबद्दल बोलायला जाणार आहे. हा, तेवढं डोक्यात असू दे. मला माहिती आहे बापू, माझ्यावर सगळेच नाराज आहेत. पण आप्या, काही जरी असलं तरी सगळे आपलीच माणसं आहे. मला माहित होतं आप्या, अमोलच तुम्हाला दोघांना एकत्र आणेल. माझ्या पुढे आता काय वाढवून ठेवलंय ना, मला नाही माहिती. त्याचं मन नको मोडू. अर्जुनला सांग ये, तो नक्की परत येईल. सुषमा, तुझी शेवटची इच्छा पूर्ण होणार बघ. आपल्या आप्पीचा संसार आता परत सुरळीत होणार. आज ही त्याची पहिली पायरी आहे.
घेऊन जा. अरे विसरलोच मी. रुपाली, अगं तू नसतीस तर काय झालं असतं माझं कोणाच ठाऊक. असू दे असू दे. अगं नाही खरंच. म्हणजे बघ ना, मी असं आता दौऱ्यांवर पण जातो तर तू सांभाळतेस की, आणि इतकी वर्ष हे घर तू एकटीनं सांभाळलंस. घरातनं बाहेर पडून 7 वर्ष झाली ना. पण मला आजही वाटतं तो आपला योग्य निर्णय होता. खरंच मामंजी आणि भाऊजी देव माणूस आहेत. पण रुपाली, आता आपल्या घरात नवीन सून आणायची वेळ झाली. हो मी तुमच्याशी बोलणारच होते. मी खरंच आर्यासाठी स्थळ शोधताय का? अगं अर्जुन आणि आर्याचं लग्न लावायचं माझ्या डोक्यात आहे या ठिकाणी. अगदी माझ्या मनातलं बोललात बघा तुम्ही. सगळं कसं जुळून आले ना. हा म्हणजे ती अर्जुनला ओळखते, चांगली मैत्रीण आहे त्याची. आणि आपल्या सगळ्यांविषयी सुद्धा तिला चांगलं माहितीये. हा, त्या दोघांना वाटलं पाहिजे फक्त, मग सगळं सोपं आहे या ठिकाणी. पण तिची आई त्या तयार होतील का? म्हणजे आपल्या भाऊजींचं असं दुसरं लग्न? बघू आपण ते नंतर, आत्ता एवढी घाई करायला नको. त्या दोघांना काहीतरी वाटलं पाहिजे एवढंच आत्ता. पण त्याआधी आपल्याला भाऊजींचा डिवोर्स करायला पाहिजे. हो हो करू आपण, आत्ता इतक्यात काही घाई करायला नको. आणि हे बघ, तू पण कोणाला काही बोलू नकोस हा. विना काकाला तर अजिबात नको बोलूस. काय त्याच्या मनात नाही राहत आणि मग. हो ना, सगळं भाऊजींना सांगून बसतं. म्हणूनच हे सगळं ना व्यवस्थित झालं पाहिजे. बरं चल येतो मी. हां. देवा, आता अर्जुन भाऊजी आणि आर्यामध्ये कोणतंच विघ्न नको यायला. दगा बाजरे. वो वंस, तुम्ही कुठे चाललाय? अगं मी अर्जुनकडे निघाली आहे. काय? कशासाठी हो? उद्या अमोलचा वाढदिवस आहे ना, निमंत्रण द्यायला. अरे देवा, खरंच ते आले आणि यांचं परत जुळलं तर माझी हकालपट्टी नक्की. अहो वंस, तुम्ही चाललाय खरं, पण मला जाऊ दे. अगं बोल ना, बोल बोल. काळजी वाटते हो मला. अगं असं का बोलतेस तू? अहो वंस, म्हणजे ते इकडे यायला तयार जरी झाले आणि इकडे येऊन परत गोंधळ झाला तर? असं काही नाही होणार. नाही म्हणजे तुमची भांडणं सुरू आहेत ना, म्हणून म्हणले. हो, पण अर्जुनचा अमोलवर खूप जीव आहे, याची कल्पना कशाला माहितीये मला हे सगळं. हो वंस, तुमची तळमळ कळतीये मला, पण माझा जीव खूप घाबरा झालाय हो, म्हणून म्हणते मी हे सगळं. काही नाही होणार, तू नको घाबरू. ठीक आहे, बघा आता. हा, मी येते. घरातून निघताना असं का बोलली? असं नव्हतं ना बोलायला पाहिजे. अपशकून. नाही नाही, असं काही नाही होणार. असं डोक्यातच नको विचार आणायला. उलट मी गेल्यानंतर अर्जुन खुश होईल, आवडेल त्याला, आणि तो नक्की येईल. अमोलच्या वाढदिवसाला येईल तो. दादा चला. होय हो, तुम्ही काय बोलला नाही का तुमच्या दीदीला? का? काय झालं? घ्या, तुम्हाला तर माहीतच नाही वाटतं. वंस गेलेत सासरला वाढदिवसाचं निमंत्रण द्यायला. काय? होय तर मग, म्हणून तर फिरणी बनवून घेऊन गेल्यात. बापू, बापू जरा बाहेर या हो. अहो बापू, तुम्हाला माहिती आहे का दीदी? माहित आहे मला. मग तुम्ही थांबवलं का नाही त्यांना? अगं चांगल्या कामाला चालली होती ती, कशाला थांबवू तिला? अहो बापू, त्यांनी भेटलेत की फक्त भांडणं केल्यात, मग कशी काय चांगली गोष्ट आहे? मोना, आपण भांडतो कोणाबरोबर? ज्याच्याबद्दल काहीतरी वाटत असतं ना त्याच्याबरोबरच ना. बापू, तुम्ही उगाच त्यांच्या मनात काय तयार करताय? अगं मोना, नाही, माझं बोलणं झोंबल तुम्हाला, पण मी काहीच चुकीचं बोलत नाहीये. त्यांना खरंच काही वाटत असतं तर आतापर्यंत एखादा कॉल केला असता ना, का नाही केला? होय बापू, दाजींनी एखादा फोन तरी करायला पाहिजे. अरे दीपू, एवढ्या वर्षांचं भांडण आहे त्यांचं, इतक्यात कसं मिटल र? मिटायचं राहू दे, अजून तुटेल का नाही बघा. मोना, अगं नेहमी चांगलं बोलावं. हो बापू, चांगलंच बोलते की मी, पण उद्या यांच्या भांडणांमुळे त्यांनी अमोलवर एकदम हक्क सांगितलं तर तुम्ही काय करणार आहे? हक्क सांगितला तर म्हणजे?
म्हणजे अमोलची कस्टडी मागितलं तर काय करणार आहे? नाही नाही, असं काय बी होणार नाही. अहो बापू, ते दोघे गेले 7 वर्ष एकत्र राहिलेले नाहीयेत, एकदाही बोललेले नाहीयेत, तर अजून काय होईल? माझा त्यांच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. होय मोना, आणि मला पण. मला जे दिसतंय ते मी बोलतेय. आणि राहिला प्रश्न अमोलचा, ते एकदाही अमोलची चौकशी करायला आले नाहीत. म्हणजे अमोल विषयी त्यांना काय वाटतं ते पण स्पष्टच आहे. मोना थांब जरा, एवढ्याच अशा सोडू नको तू. नाही, मी काय म्हणते, तुम्ही खोटी आशा लावून बसूच नका. मोना, अगं लहान आहेस तू, तुला नाही कळणार नाती कशी तयार होते ती. नसल कळत, पण कशी तुटतायत ना ते बघतीच आहे मी. मोना, मोना. अर्जुन असेल का घरी? का ड्युटीवर गेला असेल? बाबा तरी असतीलच. बाबांना भेटल्या भेटल्या रडूच येईल मला. मी अमोलला सोबत घेऊन यायला पाहिजे होतं का? हो मॅडम. मी? हो तुम्हीच. ही गाडी तुमचीच ना? हां, का हो? अहो का हो म्हणजे काय? अहो अशी कुठेही गाडी लावता होय तुम्ही? सॉरी, मी काढायला सांगते. हो आजोबा, तुम्हाला कळतं का तुम्ही कोणाशी बोलताय? कुणाशी काय? अहो काय समजता काय तुम्ही? मिनिस्टर का कलेक्टर? सॉरी सॉरी काका, मला माहित नव्हतं इथे गाडी लावायची नाही. तांदणे, गाडी काढ. हो मॅडम. हे पुणे पुणे, इथं बेशिस्तपणा अजिबात चालणार नाही. खरंच सॉरी, मला माहित नव्हतं. यानंतर असं नाही होणार. अशी कुठेही गाडी लावाल तुम्ही? हा, आमच्या डोक्याला ताप होतो. मी मेन रोडलाच गाडी लावली असती. मला माहित नसल्यामुळे मी गाडी हात आणली. सॉरी, खरंच सॉरी. काका, तुमची एक मदत हवी होती. आता काय पत्ता विचारताय? इन्स्पेक्टर कदम कुठे राहतात? हे काय समोर? थँक्यू. एकदा ही फाईल पण बघा. ह्याच्यात स्पष्ट लिहिलंय की दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला असता तर वर्षा काकी वाचल्या असत्या. आज वर्षा काकी आपल्यात नाही त्याचं एकमेव कारण आहे सरकार. तुम्ही घर सोडून जाऊ नका. दादा, आता या घराला काहीच अर्थ राहिला नाही, काहीच. अर्जा थांब. ज्या आप्पीचा हात धरून तू इथून बाहेर चाललाय ना, त्याच आप्पीला काकीबद्दल सगळं माहिती आहे. या सरकारने जसा माझा वापर करून घेतला ना, तसा तू पण माझा वापर करून घेतलाय जाप्पे. हा माणूस तर गुन्हेगार आहेच, पण तेवढीच गुन्हेगार तू पण आहेस. मी हे घर सोडून नाही येऊ शकत. ठीक, तू सांभाळत बस. या घराला यातल्या घरच्यांना आम्ही जातो. बाबा बाबा, तुम्ही तरी ऐका ना, इथं समजून घ्या ना. तू बाबा म्हणायचा अधिकार गमावलाय संपे. ताई ताई ताई, कोण आपण? कोण आपण? काही काम होतं का तुमचं?
तिथं जाऊन काही वाद झाला तर मी फक्त अमोलबद्दल बोलायला जाणार आहे. तेवढं डोक्यात असू दे. ताई तुमची अपर्णा भेटायला आली आहे तुम्हाला. आम्ही कोणत्याच अपर्णाला ओळखत नाही आणि ज्या अपर्णाला आम्ही ओळखत होतो ना ती 7 वर्षापूर्वीच आम्हाला सोडून गेली. मी गेली ती गेलीच. त्यानंतर एक फोन नाही का मेसेज नाही. तर आमच्यासाठी अपर्णा ताई अहो थांबा की. हे बघा मी तुमचा राग समजू शकते. मी बोलायला आली आहे खरंच. आत बसून बोलूया का? हां आत बसून काय बोलणार आहेस तू? आणि बोलण्यासारखं राहिलंच काय ग आता? ताई असं काय करताय हो? तुम्ही असं तोडून तू टाकलंस अपर्णा. गेलीस ती गेलीसच. भांडण तुझं आणि भाऊजींचं झालेलं ना. मग आमच्याशी का अशी वागलीस? मामंजी, अगं मामंजींनी किती जीव लावलेला तुला. तू साधी चौकशी सुद्धा केली नाहीस त्यांची. आणि ह्यांना सर म्हणून लय गुळ लावायचेस ना घरी असताना. बोललीस एकदा तरी त्यांच्याशी? आणि मी काय बोलायला पाहिजे होतं? अर्जुनने माझ्याकडनं वचन घेतलं होतं कोणाशी कसलाच संबंध ठेवायचा नाही म्हणून मग मी अपर्णा तू अजून पण तशीच आहेस ग. तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पण तुझ्या सोयीने. ताई असं नाही. तुम्ही ऐकून तरी घ्या. मला काही एक ऐकायचं नाही तुझं. जातो इथून. तुम्ही घरात नाही घेणार का मला? अजिबातच नाही. जातो इथून. ताई अमोल. अमोलचं तर नाव सुद्धा काढू नकोस माझ्या समोर. तू ना फक्त बोलायचं म्हणून बोलत होतीस. काय बोलत होतीस ग तू? मोठी आई, मोठे बाबा. काय झालं ग त्याचं? हा काय झालं त्याचं? मी पण सांभाळले ना अमोलला. अगं एवढ्या वर्षात साधा चेहरा नाही बघितला त्याचा का त्याचा आवाज नाही कानावर पडला. ताई मी कसं बोलायला पाहिजे होता हो? अर्जुनने सांगितलं होतं आणि त्यानंतरही जर मी फोन लावून दिला असता भेटायला घेऊन आले असते तर तो चिडला होता. तुम्हालाही माहिती आहे तो किती चिडला होता. हे बघा या सगळ्याचा ना मला उगाच त्रास होतोय. मी शिक्षा भोगते काही चुकी नसताना. तू जर हे भाऊजींना आधीच सांगितलं असतं ना तर यातलं काहीच झालं नसतं अपर्णा. ताई जर अर्जुनला तेव्हाच कळलं असतं ना तर तेव्हाच घर सोडून निघून गेला असता तो. हो पण असे एकटे नसते ना पडले. आज अमोल असता त्यांच्याबरोबर. तू नव्हतीस ग इथं बघायला. आम्ही बघितली त्यांची अवस्था. भाऊजी कशा कशातनं गेलेत ना ते तुला सांगून पण नाही कळणार. या बाबतीत अर्जुन नशीबवान. किमान त्याची अवस्था बघायला तुम्ही होतात ते. बघ तू अजून पण मान्य करू नकोस. काय मान्य करू ताई मी? वचन अर्जुनने घेतलं होतं ना. 7 वर्ष मी पण अर्जुन पासून लांब आहे. एकटीने अमोलला सांभाळले ताई मी. रोज वाटायचं मला अर्जुन आत्ता येईल नंतर येईल. अमोलला जवळ गेला आणि सांगेल मला आप्पे सोड आता. मागे जे काही झालं ना ते सगळं सोड. आता मी म्हणते तुला दे सगळं सोडून. म्हणजे तू परत येशील ही आशा आम्ही मागच सोडून दिली होती. तू काय ग अमोलला घेऊन मार्गाला लागलीस. पण भाऊजी अजून तिथंच अडकलेत. ताई मी मार्गाला लागले असते तर इथे नसते आले हो. नाही योगायोगानं तुझी इथं बदली झाली ना म्हणून तुला यावंसं वाटलं. पण अपर्णा सगळ्याच गोष्टी तुझ्या म्हणण्याप्रमाणे होणार नाही तर. ताई मी म्हणतच नाहीये माझ्या मनाप्रमाणे व्हावं. मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घ्या. बाबा आहेत का? अपर्णा बाबा ताई सर म्हणायचा हक्क गमावलायस तू. त्यामुळे तू आलीस ना त्या मार्गाने परत जा आणि डुंकून सुद्धा बघू नकोस आमच्या घराकडं. मी काय म्हणते एकदा ऐकून घ्या. माझं एक काम होतं. मला ना तुझं काहीच ऐकायचं नाही. मी तू भाऊजींशी काय बोललीस ना भेटून ते सगळं माहिती आहे मला. 1 मिनिट ताई. अर्जुनने हे नाही सांगितलं का की तो काय? ताई माझा ऐकून तर घ्या. निघतेस आणि परत आमच्या वाट्याला येऊ नकोस. आत्ता कुठं भाऊजी सावरतात ते. परत त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. येते मी. ते हिरणी आणली होती बाबांना आणि अर्जुनला आवडते म्हणून. तेवढी द्याल प्लीज. ती घेतल्यावर जाशील तू इथनं? ठीक आहे दे इकडं.
निघ आता इथनं. आणि हो, परत आमच्या घराकडे फिरकू सुद्धा नकोस.